नमस्कार. श्री गजानन जय गजानन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आज श्री गजानन महाराजांची निस्सीम भक्त श्रीमती सुमती बापट म्हणजे सर्व भक्तगणांच्या ताई, माझी आई, हिला महाराजांच्या चरणी विलीन होऊन 14 दिवस होत आहेत. रवींद्रनाथ टागोर म्हणतात तसं आज बाह्य रूपात किंवा देहरूपात ती आपल्यात नाही, परंतु तिच्या स्मृती रूपात ती आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात चिरंतन असणार आहे. श्री नितीनदादा गोकर्ण एक गजानन महाराज भक्त आणि ओशन ऑफ मर्सीचे लेखक हे सर्व परिचित आहेतच. त्यांनी एक कल्पना पुढे आणली की आईच्या सहवासात आलेल्या गजानन भक्त मंडळींनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. त्यानुसार त्यांनी अनेक जणांशी संपर्क साधला. अर्थातच महाराजांची भक्ती आणि आईबद्दलचं प्रेम आपुलकी या भावनेनी लोकांनी ते मान्य केलं. ऑडिओ व्हिडिओ करून पाठवले. त्यावर नितीनदादांनी काही काम करून त्याची 2 भागात विभागणी केली आणि ते 2ही भाग आज आपणापुढे प्रसारित होत आहेत. नितीनदादांचे आभार मानून आपणा सर्वांनी ह्या दृकश्राव्य माध्यमाचा अनुभव घ्यावा ही विनंती करून मी इथेच थांबते. जय गजानन. श्री गजानन. ओम नमो भगवते गजाननाय. ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. मी सौ सीमा रमेश बापट, आपल्या सगळ्यांच्या ताई म्हणजे माझ्या सासूबाई. नात्याने सासूबाई पण आईसारखी माया केली. माझा व त्यांचा सहवास 60 वर्षांचा. माझ्या लग्नाला 40 वर्ष पूर्ण झाली. त्याआधी 20 वर्ष आम्ही शेजारी म्हणून होतो. तेव्हापासून अत्यंत कष्टाळू व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व मी जवळून पाहत मोठी झाले. अत्यंत टापटीप, नीटनेटकेपणा, साधेपणा ही त्यांची वैशिष्ट्य मी स्वतः अनुभवली. रमेश व रोहिणीबरोबर वाड्यातील सर्व मुलांवर त्यांनी खूप उत्तम संस्कार केले. लग्न झाल्यावर सून म्हणून मी घरात आल्यानंतर त्यांनी माझे खूप लाड केले. सगळी हौसमौज पुरवली. पाककलेत त्या सुगरण असल्यामुळे नाना प्रकारचे पदार्थ त्या बनवायच्या. हलव्याचे फार सुंदर दागिने त्यांनी स्वतःच्या हाताने संक्रांत सणाला माझ्यासाठी बनवले. मुलांचे, नातवांचे, श्री गजानन भक्त परिवारातील लोकांचे सणवार, लग्न कार्य
त्या हौशेने पुढाकार घेऊन पार पाडत. त्यांनी खूप लोकांना अनेक चांगल्या गोष्टी, कला शिकवल्या. खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्याची शिकवण दिली. वेळेच्या बाबतीत तर त्या फार काटेकोर होत्या. पारायणाच्या वेळी तर आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. अनेक लोकांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे मदत केली, पण त्याची वाच्यता कधीही करत नसत. श्री गजानन महाराजांवर त्यांची अपार श्रद्धा होती. महाराजांसमोर शांत बसून आपल्या मनातील सुखदुःख सांगावीत. महाराज आपल्या मनातील जाणतात व हा विश्वास त्या सगळ्यांना द्यायच्या. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या मुखी, अगदी ICU सुद्धा महाराजांचं नाम होतं. इतकी निस्सीम भक्ती जवळून पाहता व अनुभवता आली, हे आमच्या परिवाराचं सौभाग्य. आई खूप बोलक्या व मिश्किल स्वभावाच्या होत्या. त्यांचे पारायणाच्या वेळेचे अनुभव, आयुष्यातील चांगल्या वाईट प्रसंगांचे अनुभव त्या माझ्याशी गप्पा मारताना सांगायच्या. त्यातून मला खूप शिकायला मिळाले. आम्ही दोघी खूप जवळच्या मैत्रिणी झालो. श्री गजानन महाराजांची कृपादृष्टी, आईंची प्रेमळ छत्रछाया आमच्या कुटुंबावर सदैव राहील. आईने सांगितलेल्या भक्तिमार्गावर आपण चालत राहू. एक ना एक दिवस श्री गजानन महाराज आपल्याला नक्कीच भेटतील. जय गजानन, श्री गजानन. सुमतीताई बापट, आईसाहेब, आमच्या आईच आहेत त्या. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. सुमतीताई म्हटलं की फक्त महाराज एक महाराज. ताईंविषयी बोलायचं म्हणजे ताई म्हणजे भक्तीचा झरा कसा असतो ते ताईंकडून शिकण्यासारखं होतं. ओतप्रोत महाराज एक महाराजांनी ओथंबलेलं भरलेलं असं ते पात्र होतं, असंच म्हणता येईल. आणि त्यातनं ते सारखं त्यांचा भक्तिरस त्यातनं बाहेर पडायचा. इतकं महाराजांना त्यांच्या ध्यानी, मनी, चिंतनी, श्वासात सगळं ध्यास पूर्ण महाराज असायचा. पूर्ण महाराज, दुसरा विषयच नसायचा आईंकडे. आणि फार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये महाराजांना त्यांनी स्थान दिलेलं असायचं. इथं महाराज बघायचे, महाराजांशी त्या संवाद साधायच्या. इतकं महाराजमय त्यांचं जीवन होतं. मला विनंती करण्यात आली की त्यांचा विषयी काय अनुभव असेल तर सांगा. अनुभव खूप आहेत, पण एक अनुभव सांगण्यासारखा इथं असं वाटतं मला. माझी कोल्हापूरला पोस्टिंग होती. 2000 ते 1च्या दरम्यानची गोष्ट असावी. आणि ताईंचं कागलला पारायण होतं. आणि हे मला कळाल्यानंतर अर्थातच महाराजांचं कुठेही काय असलं की आपल्याला फार उत्सुकता लागते. आपण महाराजांचे भक्त आहोत. आणि त्यात सुमतीताई बापट म्हटलं की संपल्या, आईसाहेब जिथे असतात तिथे आपण जाऊन त्यांचं दर्शन तरी घ्यावं किंवा त्यांना भेटावं तरी, ही मनात उत्सुकता असायची. त्याप्रमाणे मी जाऊन त्यांना भेटलो त्या पारायणाच्या दिवशी. आमचं बोलणं झालं. आणि तो सिंहस्थ पर्वणीचा काळ होता. आणि मी आईंना सांगितलं की आई, मी उद्या चाललोय नाशिकला, तर काय रमेश दादाला काय निरोप द्यायचा आहे का? ते म्हणे नाही अरे, माझे थोडं इथं अजून पारायण मुंबईला इथून जाणार आहे मी. आणि एक 8 दिवसच मला, अजून 8 दिवस माझा काही प्रोग्राम नाही आहे इथून जाण्याचा. असं म्हणून मग आईंचे आशीर्वाद घेऊन, थोडा निरोप घेऊन आम्ही कोल्हापूरला आलो. मी परत रात्री त्या जिथे उतरल्या होत्या तिथून मला फोन आला का आईंना बोलायचं तुमच्याशी. आणि मग आईंनी सांगितलं का तू नाशिकला कधी निघणार आहेस? म्हटलं मी उद्या सकाळी निघेल. ठीक आहे म्हणे, मला पण यायचं आहे थोडं जरा. मला ज्यांच्याकडे पारायण होतं त्यांना काहीतरी अडचण आली, त्यामुळे मी थोडं जरा बरेच दिवस झाले घरापासून बाहेर आहे. तर मुलांची ओढ आहे मला, नाशिकला मला गेलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे, मी माझ्याबरोबर या म्हटलं, तुम्ही माझ्यावर मी घेऊन जातो तुम्हाला. असं म्हणून सकाळी त्या माझ्याकडे आल्या. आणि मग आम्ही कोल्हापूर ते नाशिक असा प्रवासासाठी निघालो आम्ही. एक घटना अशी घडली त्या प्रवासामध्ये. नाशिक पुन्हा क्रॉस केल्यानंतर साधारण चाकणच्या पुढे एक घाट येतो. त्या घाटामध्ये मला नाशिकहून माझ्या मित्रांचा फोन आला का आमच्या मित्र कंपनीपैकी एका फॅमिलीचा अपघात झाला. आणि त्या अपघातामध्ये बाकीच्या कोणाला त्या फॅमिलीला काही झालं नाही, परंतु तिथे त्याची जी मिसेस होती आमच्या मित्राची, तिचं डोक्याला मार लागून तिचं स्कल फाटलं होतं कपाळापासून वर. म्हणजे खाली काहीतरी डबर आणि त्या गाडीचा
काय पार्ट असा तिला लागून तसं ते स्कल फाटलं होतं आणि ती सिरियस होती आणि तिला नागझीमध्ये ॲडमिट केलेलं होतं. आणि मित्रांनी सांगितलं का अर्जंट, त्यांना माहीत नव्हतं मी नाशिकला यायला निघालो, पण त्यांनी सांगितलं की तुला अर्जंट निघावं लागेल, काय तिचं खरं नाही आहे, तर ICUमध्ये ॲडमिट आहे, तुला नाशिकला भेटायला यावं लागेल असं म्हणून ते ताईने सगळं संभाषण माझं ऐकत होत्या फोनवरचं. त्यांनी विचारलं काय अडचण आहे म्हणजे दिनेश, तू फार गंभीर झाला आहे. तर मग आईंना मी सगळं सांगितलं का हे असं असं घडलं सगळं तिथे. बरं बरं ठीक आहे, एक काम कर, तू गाडी थांबव. मी गाडी थांबवली तिथे घाटामध्येच. आई म्हणाली, आई काय करतात पारायणाच्या वेळेस प्रत्येकाला शेगावून आणलेला जो अंगारा असतो ते पारायण मुखत त्यांचं एक पारायण एकीकडे चालू असतं आणि त्या अंगाराच्या पुड्या बांधत असतात आई, आणि त्याच्यावर जय गजानन असं फार सुंदर अक्षरात त्यांचं हस्ताक्षर फार सुंदर असायचं. जय गजानन असं ते पुढी लिहिलेली प्रत्येकाला ते पारायणाला बसलेला देत असतात. तर ती पुढी त्यांनी मला दिलेली होती. ती म्हणजे काल तुला ती अंगाराची पुढे दिली ना, ती आहे का तुझ्याजवळ? म्हटलं आहे. म्हटलं माझ्या पाकिटातच असते. मी पाकिटातनं काढली. ठीक आहे बरं, एक काम कर आणि तू आता गाडीच्या खाली उतर आणि नाशिकच्या दिशेने तू एक असं 2 मिनिटं डोळे झाकून अशी कल्पना कर का ती जी बाई आहे जिला अपघात झालेला आहे तिच्या उशाशी महाराज बसलेले आहेत आणि ती पूर्ण बरी झालेली आहे, तो बरी होत आहे, अशा प्रकारची कल्पना तू कर आणि त्या दिशेने अंगारा फुंकर मारो. ठीक आहे. मी उतरलो. तो बाबाचा अंगारा जो होता गजानन महाराजांचा तो घेतला. मी अशी कल्पना केली का तिच्या उशाशी महाराज बसलेले आहेत आणि त्यांनी तो तिच्या डोक्यावर वगैरे हात फिरवत आहेत अशी कल्पना करून ती बरी झालेली आहे, होतीये, अशा प्रकारची कल्पना करून तो अंगारा फुटला. नंतर आम्ही नाशिकला गेलो, आईंना सोडलं, हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर ती बाई थोडी सिरियस होतीच, नाही अशातला भाग नाही. आमची त्या भावाची मित्राची मिसेस, तिथे गेल्या मला तिने डोळे उघडले आणि तिला माहीत होतं की मी महाराजांचं बघतोय म्हणून. तिने माझा हात हातात घेऊन मला एक विनंती केली की माझे पारायण खूप राहिलेत, तर भाऊजी तेवढं तुम्ही कृपा करून माझ्यासाठी वाचा. मी म्हटलं अहो तुम्ही आधी बऱ्या व्हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आजच जाऊन पारायणाला बसेल, तुम्ही काळजी करू नका त्या संदर्भात. मी तिला आश्वस्त केलं. त्यानंतर मी पारायण वगैरे केलं तिथं. त्यानंतर महिनाभरांनी मला आईंचाच फोन आला, अरे तुझे ते मित्र आणि ते दोन्ही नवरा बायको माझ्याकडे आले होते आणि ती खडखडीत बरी झाली होती म्हणे. हे ऐकून मला इतका आनंद झाला तर ती त्यातनं पूर्णपणे बरी झाली आणि ते आईंनाही भेटायला महिनाभरापूर्वी गेले होते. असे आपले महाराज आणि असे आपल्या सुमतीत आहेत का ज्यांना खरोखरच महाराज काय आहेत याची पूर्ण कल्पना होती आणि महाराजांविषयीच आपण कशी भक्ती असली पाहिजे, आपण कसं महाराजांना भजलं पाहिजे, कसं महाराजांशी प्रति आपण आपलं वागणं असलं पाहिजे, त्याचं पावलावर ते लोकांना सांगायचे. आणि त्या जेव्हा गेल्या तेव्हा मला असं कळतंय का त्या पूर्णपणे नामस्मरणातच होत्या बाबाच्या. पूर्ण त्यांचा श्वासच महाराज होते, त्यामुळे त्यांना नामस्मरणाशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं, फक्त नामस्मरण एका नामस्मरण. अशा आमच्या आई यांच्या स्मृतीला ही विनम्र माझी श्रद्धांजली. त्यास नेहमी स्मरणात राहतील आणि तसाच भक्तीचा वारसा आम्ही पुढे चालवायचं. आम्हाला त्यांनी बळ द्यावं, आमच्या पाठीशी उभं राहावं आणि महाराजांची भक्ती आमच्याकडून करून घ्यावी अशी त्यांना विनम्र प्रार्थना करतो. माझे 2 बोल संपतो. जय गजानन. सुमती आईंची आणि माझी पहिली भेट ही पुण्याला. आईंचा 81वा वाढदिवस पुण्याच्या सेवाधारी न्यासनं 81व्या वर्षानिमित्त तुलादान आणि त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला होता. आम्ही सर्व सोयगावकर मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. ताईंची आमची पहिली भेट तिथं झाली. त्यावेळेस आमच्या मंदिराच्या अध्यक्षा आदरणीय सौ कुसुमताई वाडेकर, त्याचबरोबर परमपूज्य साठे काका, ह्या सगळ्या प्रभूतींसोबत, अधिकार संपन्न व्यक्तींसोबत आईंशी बोलण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. आणि पुढील काही भक्त संमेलनामध्ये ताईंची पुन्हा वारंवार भेट होत राहिली. त्यांच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वातून महाराजांविषयी त्यांची आस्था, त्यांचं महाराजांविषयीचं प्रेम, ममत्व, अधिकारवाणी ही सगळी जाणवत होती, लक्षात येत होती. नकळत सहज बोले हितोपदेश या न्यायानं त्या बऱ्याचशा गोष्टींचं मार्गदर्शन अगदी सहज करून द्यायच्या की ज्यामुळं त्या साधकांना त्याच्या जीवनातला महाराजांचा जो सहवास आहे किंवा महाराजांविषयीचा जो भक्तीचा दृष्टिकोन आहे तो प्रगल्भ झाल्याशिवाय राहत नव्हता. मुखोद्गत पारायणाच्या
अग्रणी पिढीमध्ये, म्हणजे ज्या पिढीनं सुरुवात केली असं म्हणूया, त्याच्या सुमती आई ह्या अग्रणी आहेत. आणि दीपस्तंभासारखं त्यांचं हे जे कार्य आहे, त्याची जी आभा आहे ती पथदर्शी बनवून येणाऱ्या पिढीतल्या गजानन भक्तांना आणि त्याचबरोबर अनेक मुखोद्गत पारायणाविषयी आस्था असणाऱ्या भक्तांसाठी प्रेरणा स्रोत आहे. 50 वर्ष किंबहुना त्याहीपेक्षा अधिक काळ त्यांनी अक्षरसेवेने सुगंधित झालेलं आपलं जे जीवन आहे, ज्या वाटेनं त्यांनी हा प्रवास केला, त्या अधिकार संपन्न वाटेनं सुमती आईंनं आपलं महाप्रयाण केलं. या महाप्रयाणामुळं केवळ त्यांची मुले, त्यांच्या मुली, त्यांची नातवंडे, सुना, लेकी ह्याच एवढाच त्यांचा परिवार निश्चितच नाही, तर महाराष्ट्रामधल्या घराघरामधल्या गजानन महाराज भक्तांच्या निमित्तानं जोडल्या गेलेल्या अनेक घरामध्ये आईंचं स्थान हे अत्यंत मोलाचं आहे. तिचं दुःख आहे. त्यांच्या या व्यापक परिवाराला हे दुःख पेलण्याची शक्ती योगीराज श्री संत गजानन महाराजांनी द्यावं अशी मी या निमित्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. सुमती आईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे खरं माझी जुळती या न्यायानं आईंच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो आणि माझे हे भावपुष्प आईंच्या चरणी समर्पित करतो. जय गजानन. जय गजानन. श्री गजानन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. मी प्रकाश पगारे, नाशिक. सुमतीताईंबद्दल मला 2 शब्द बोलायला मिळणे हेच माझं मोठं भाग्य मी आज समजतो. माझा परम मित्र रमेश बापट, ज्याच्या मातोश्री सुमतीताईंची पहिली ओळख जेव्हा झाली असेल, तो खरोखरच माझ्या आयुष्यातला अत्यंत भाग्याचा दिवस असणार. सुमतीताईंची साधी राहणी व उच्च कार्याचा महत्वाचा भाग असा होता की गजानन महाराजांच्या भक्तांना भक्ती या विषयाची खरी ओळख ताईंमुळे झाली यात शंकाच नाही असं मला वाटतंय. ताईंच्या सहवासात असताना त्यांच्या नेत्रांमधून प्रत्यक्ष गजानन महाराज बघत असल्याची अनुभूती प्रत्यक्ष मला आलेली आहे. हे मला मनापासून सांगाविषयी वाटतं. हे घडलं असं की एकदा मी आईंना भेटायला घरी गेलो त्यांच्या. त्यावेळेस दार उघडच होतं आणि मी बूट काढण्यासाठी खाली वाकलो आणि आतमध्ये बघितलं तर आई समोरच बसलेल्या होत्या. नजरानजर झाली. त्यावेळेस मला अतिशय वेगळं काहीतरी वाटलं. ते म्हणजे असं का आईंच्या नेत्रांमधनं, डोळ्यांमधनं प्रत्यक्ष गजानन महाराज बघत आहेत असे मला जाणवले. आणि जाणवले याच्यासाठी की आपण समाधीचा जो फोटो बघतो किंवा समाधी बघतो शेगावची, त्यावेळेस गजानन महाराजांच्या डोळ्यांमधले जे भाव आहेत, म्हणजे करुणेने आलेला जो भक्त आहे त्याच्याकडे ते अशा प्रकारे बघत आहेत की त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये यानंतर आपल्या आयुष्यात चांगलंच घडणार आहे याची अनुभूती मिळावी. आध्यात्मिक शक्ती प्राप्त झालेल्या ताईंनी गजानन महाराजांची भक्ती व उपासना करताना भक्तांनी काय तारतम्य बाळगले पाहिजे याबद्दलची खूपच महत्त्वाची जाण दिली भक्तांना. कारण पारायणामध्ये बऱ्याच वेळेस ते थांबून आणि ते मार्गदर्शन करायच्या. ते मार्गदर्शन करताना कशा प्रकारे पूजा करायची, कशा प्रकारे महाराजांना नैवेद्य द्यायचा की जेणेकरून महाराज त्यांनी संतुष्ट होतील. अनावश्यक गोष्टी कशा नकोत याबद्दल सुद्धा त्या अगदी कळकळीने सांगायच्या. विशेष गोष्ट नमूद करावीशी वाटते की त्यांच्या सहवासात मला व माझ्या सहचारिणीला आईप्रमाणे प्रेम व आपुलकी मिळाली. हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्या भक्तांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन एकदम सर्व सारखा होता.
म्हणजे कोणी मागे पुढे नाहीच, सर्व भक्त त्यांना समान असायचे. त्याप्रमाणे त्यांचं सगळ्या भक्तांवर प्रेम होतं, हे सांगितलंच पाहिजे. ताईंच्या पाया पडताना त्यांनी माझ्या डोक्यावर ठेवलेला आशीर्वादाचा हात, हा तर माझ्या आयुष्यातला परमोच्च आनंदाचा क्षण असायचा. सुमतीताईंचे आमच्या जीवनात खूप मोठे स्थान आहे. त्यांना विसरणं शक्य नाही. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण त्यांची आठवण समोर राहणार आहे. कारण आयुष्यामध्ये पुढे सरत असताना संकटांशी कसा मुकाबला करायचा, आलेल्या संकटांना तोंड देताना तुम्ही महाराजांची स्मृती कशी ठेवली पाहिजे, की जेणेकरून महाराज डोळ्यासमोर आले किंवा महाराजांचं तुम्ही जप सुरू केला तर आपोआप ते संकट हळूहळू कसं निघून जातं किंवा माणूस त्यापासून कसं मिळवतो की बाबा आपल्याला आता कुठलाही प्रॉब्लेम नाही, कारण आपण महाराजांचा जप करत आहोत. अशा आमच्या ताईंना मी मनापासून श्रद्धांजली वाहतो आणि कधी त्यांना न विसरण्यासाठी त्यांच्याकडूनच पुन्हा आशीर्वाद मागतो. नमस्कार. जय गजानन. जय गजानन. लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेऊन या आली आज धनत्रयोदशी. घरोघरी दीप ज्योती वर्षाचा तो मोठा सण, क्षण क्षणी होते आई आज तुझी आठवण. दरवर्षी दिवाळीत पहाटे लागणारे हे गाणे आईची आठवण तर करून देतेस, पण माणिक वर्मांची त्याच भावनेने आठवण होते. गाणे अजरामर केले त्यांनी, पण यावर्षी हे गाणे ऐकताना माझ्या डोळ्यासमोर उभी राहिलेली व्यक्ती म्हणजे रमेश भाऊजींची आई. सगळ्यांकरता त्या बापटताई होत्या, आहेत आणि असतील, पण माझ्याकरता रमेश भाऊजींची आई आणि माझ्या मिस्टरांकरता रमेशची आई. माझी ओळख तर त्या भारतीची मैत्रीण न म्हणता मंजू बाळूची बायको ना असे म्हणायच्या. मी मंजुषा मांडवगणे, रमेश भाऊजींचे दिवंगत मित्र श्रीनिवास उर्फ बाळू मांडवगणे यांची पत्नी. रमेशचे घर म्हणजे मित्राचेच घर, उच्चच गल्ली. संध्याकाळी मित्र न चुकता एकमेकांना भेटणारच. माझे माहेर सोलापूर. अगं, माझ्या मित्राची आई सोलापूरला पारायणाकरता जात आहे. त्यांची सगळी पोथी पाठ आहे. तुझा पत्ता दे, त्या घरी जाऊन येतील. आणि तेव्हापासून त्या मला नेहमी म्हणायच्या, सोलापूरला तुझ्या माहेरी जाऊन आले बरं मी. माहेरचे कौतुक कुणाला नाही आवडणार, पण त्या नेहमीच कौतुकाने बोलत. झुळझुळीत साडी, प्रसन्न हसरा चेहरा, अंगची कलाकुसर, भारतीसाठी केलेले हलव्याचे दागिने काय अप्रतिम केले होते, अजूनही डोळ्यासमोर आहेत. हातामध्ये कला आणि मुखामध्ये प्रत्यक्ष सरस्वती. हौसेने केलेले माझे डोहाळ जेवण, भरलेली कारली खावीत तर रमेशच्या आईच्या हातची, तशीच लसणाच्या पातीची चटणी. अहो, गोष्टी किरकोळ असतात, पण जेव्हा मंजू तुझ्यासाठी माझ्या सासूबाईंनी दिले आहे असे भारती म्हणायची ना, यातच सगळे यायचे. एवढ्या आठवणीने आपल्या आवडीचा पदार्थ पाठवणारे असतात हे आताच्या पिढीस बघताही येणार नाही. मन खूप मोठे होते आजींचे. दिवाळीतील ती खरेदी, आधी आईची साडी, रोहिणीची साडी, भारतीची साडी, सगळे मुकुंदला लागरवरच्या दुकानातून. आमची खरेदी मित्राचेच दुकान म्हणून एकाच दुकानातून व्हायची. खरं तर आम्ही सगळेच त्यावेळी अध्यात्म, पारायण या विश्वात नव्हतोच. आम्हाला त्याचे एवढे महत्त्व तेव्हा खरेच वाटत नव्हते. भाऊजी म्हणायचे, आई गेली आहे पारायणाला, नागपूर अकोला असे 15 दिवस नाही येते. पण खरे मातृभक्त बरं रमेश भाऊजी. जातानाचे एसटीचे रिझर्वेशन, गाडीत बसवून देणे, येणार त्या दिवशी वेळेवर आईस घ्यायला जाणे, हे न चुकता करणार. यावेळी त्यांना भेटायला गेल्यावर त्यांना काय काय बोलू असे झाले होते. माझे 2 तास कसे गेले हे समजले नाही. कट्ट्यावरच्या प्रत्येक मित्रांची नावे घेऊन झाली. 16 जणे आहेत अगं. रवी, बाळू, लाल्या, नंदू, सगळ्यांची केळवणे केली बघ भागवळवाड्यात. छान पंगत बसायची, सगळेच्या सगळे येतात. आजींनी सगळे मित्र डोळ्यासमोर उभे केले. त्याही रमल्या जुन्या आठवणी. त्यांना थोडी खंत होती की मला या खुर्चीत बसून फिरावे लागते व रमेश व भारती यांना माझ्याकडे बघावे लागते. मीच म्हणाले त्यांना, अहो आजी, सेवा करण्याचे सुद्धा भाग्य लागते, करू द्यात त्यांना. हसल्या आणि म्हणाल्या, महाराज आहेत. रमेश भाऊजी आणि रोहिणी दोघंही खूप भाग्यवान आहेत. अशा मातेच्या उदरातून त्यांचा जन्म झाला.
ज्यांच्या हृदयात प्रत्यक्ष गजानन महाराजांचा वास होता. आई, भाऊ, वहिनी हे संबंध कसे असावेत आणि ही नाती कशी जपावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रोहिणी आहे. प्रिया, स्नेहल, सुमित, सई पुढील पिढीस आजीने सांगितलेली गोष्ट न सांगता आपल्या आजीची गोष्ट सांगतील हे नक्की व अभिमानाने सांगतील. 21 अध्याय मुखोद्गत असलेल्या सुमतीताई बापट यांचा मी नातू आहे, नात आहे. बापट कुटुंबांसोबत असलेले नाते व अजूनही ऐहिक सुखात रमणारे मी आजींच्या अनुभवाबद्दल बोलणे इतकी मी मोठीही नाही व तेवढे धाडसही नाही. त्यांच्यासाठी मी त्यांना सुनेच्या रूपात बघितलेली मंजूस आहे. पण या 2 वर्षात मात्र भेटलो की त्यांना आलेले अनुभव सांगण्यात त्या नक्की रमायच्या. त्यांच्या घरी असलेली महाराजांची मूर्ती हा सुद्धा एक अंगावर काटा उभा करणारा अनुभवच आहे. त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष श्री गजानन महाराज तर आहेतच, पण आता त्यात मला आजीही दिसते. वंदन करून एवढंच म्हणेन, लाभले म्या माय बाप गजाननाच्या पाऊली, देह झाला चंदनाचा लाभताती साऊली, बंधने तुटली भवाची धन्य आता जाहले, आज माझ्या गजाननाचे रूप म्या पाहिले. जय गजानन. नमस्कार, मी सौ शोभा वातांबरेकर, नाशिकहून. आपल्याला परमपूज्य बापटताईंबद्दल 2 शब्द सांगावे, आठवण माझ्या सांगाव्या असं वाटलं म्हणून प्रयत्न करणार आहे. परमपूज्य ताईंबद्दल काही बोलायचं म्हणजे साक्षात सरस्वतीबद्दल बोलण्यासारखंच आहे. त्यांनी आम्हाला दिलेले आशीर्वाद आणि अनुभव आम्हाला आलेले याबद्दल मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. आमच्या सोसायटीमध्ये दत्त महाराजांचं एक मंदिर आहे. तिथे ताईंना मी प्रवचन करताना पाहिलं आणि ऐकलं अगदी पहिल्यांदाच. आणि मला प्रकर्षाने असं वाटलं की आपल्या घरी पण असा कार्यक्रम व्हायला पाहिजे. आणि खरंच त्यांनी माझ्या मनातली इच्छा जणू तात्काळ ऐकली आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यासारखं झालं ते. पुढच्या 1 वर्ष नाही तर सलग 4 वर्ष माझी ही इच्छा त्या माऊलीने पूर्ण केली. गजानन विजय पारायणाचं सांगण्यासाठी जेव्हा ताई आल्या त्यावेळेला आम्ही फुलांच्या पाकळ्यांचा एक सुंदरसा रस्ता तयार केला होता. आम्ही म्हटलं या ताई यावरून. म्हणल्याचे अशा पाकळ्यांवरनं मी येऊ शकत नाही. देवाने आपल्याला पूर्ण फूल दिलंय, त्याच्या पाकळ्या करणारे आपण कोण? आणि आमच्या महाराजांना सुवासिक फुलं आवडतात हे त्यांचं नेहमीचं सांगणं होतं. म्हणजे किती सहजच सुवासिक फूल महाराजांना आवडतं आणि फुलांच्या पाकळ्या करू नये ही शिकवण त्या देऊन गेल्यात हो. माझ्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांनी अत्यंत सुबक असे गवले, मालत्या, ज्या 5 खिरी असतात ना, असे प्रकार करून मला दिले होते. ते इतके सुंदर होते की काय सांगू. अजूनही मी ते थोडे थोडे जपून ठेवलेत. जावयाला द्यायला मोत्याचा नारळ, जावयाला द्यायला सुपारी, इतक्या बारीक सारीक गोष्टींबरोबर त्यांनी आमचे लाड केले. आणि अमरावतीला साखरपुड्याला आल्या आमच्यासाठी. किती आमच्या कुटुंबाचं भाग्य. गजानन विजय ग्रंथ चालू असताना 18वा अध्याय सुरू होता. राजाराम कंवरांना झालेल्या दुर्धर फोडाचा आणि महाराजांच्या विभूतीने ते बरं झालं असं सांगत असतानाच माझ्या मनामध्ये विचार चालू होता की माझ्या मुलीला पण असा एक फोड झालाय की ज्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे मुंबईला जाऊन. तर ती यशस्वी होऊ द्या, मुलीचा त्रास कमी होऊ द्या असे मी मनातल्या मनात म्हटले. आणि त्यानंतर नमस्कार करायला म्हणून मुलगी आणि मी गेल्यावरती त्यांनी अचानक अगदी सहजपणे म्हटलं की बाळा, तुझी सगळ्या यातनातनं सुटका होणार आहे बरं का लवकरच.
आणि दुसऱ्याच दिवशी तिची शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीपणे पार पडली. खरंच एवढं प्रेम कोण करतं हो आपल्यावर? ह्या वर्षी माझ्या मुलाचं लग्न झालं. आम्ही त्यांना एक साडी दिली आणि म्हटलं की ताई नेसाल का हो साडी? तर म्हणले हो नेसीन की. कधी नेसायची सांग. त्यांना लग्नाची तारीख सांगितली. त्यावर त्यांनी ती साडी नेसली, त्याच्यातला फोटो काढला आणि आम्हाला पाठवला. कारण त्या व्हीलचेअरवर होत्या आणि येऊ शकत नव्हत्या लग्नाला. पण किती तो मोठेपणा मनाचा. एखाद्याची इच्छा पूर्ण करावी ती किती. तसंच ह्या वर्षीच्या हरताळकेला एक छानसं पद म्हटलं आणि ते मला पाठवलं रेकॉर्ड करून. म्हणले ह्या हरताळकेच्या वेळेला लाव बरं का पूजा करताना. का तर सुनेची पहिली हरताळका होती ना. ते लक्षात ठेवून त्यांनी ते केलं होतं काम. किती सहज. खरंच प्रेम करावं ते ताईंनीच. एकदा काही कारणाने मी त्यांच्या घरी गेले असताना रोहिणीताईला बोलवलं आणि म्हणल्या दृष्ट काढ ग हिची. डोळ्यातलं पाणी अजूनही थांबत नाही ती आठवण आली की. धन्य त्या माऊलीची आणि धन्य त्या रोहिणीताईची सुद्धा, की माझ्यासारख्या सामान्य स्त्रीची त्यांनी दृष्ट काढावी. खरंच खूप अगाध होत्या ताई. आपल्याला कळायला मला स्वतःला तरी उशीर झाला असं वाटतं खूप. जाताना ताईंना आमच्याकडची साडी नेसवली होती. रोहिणीताईने सांगितलं मला. विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार होणार होते. आमच्या शेतातली चंदनाची लाकडं आम्ही आणली होती आणि एक हार होता. विद्युतदाहिनीमध्ये लाकडं अलाउड नसतात आणि हारही नसतो. पण तिथल्या त्या माणसाने जाणलं की हा कोण आहेत. त्यांनी विद्युतदाहिनीत सुद्धा या सगळ्या वस्तू जाऊ दिल्या. खरंच असे प्रेम करणारे सद्गुरू आपल्या सगळ्यांना लाभले हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. आणि ताई आहेत अजूनही महाराजांमध्ये विलीन झालेल्या आणि कायमच आपल्या पाठीशी असणार आहेत. धन्यवाद. जय गजानन. मी दीपक जोशी अकोल्याहून बोलतोय. ताईंना, आपल्या आदरणीय ताईंना जाऊन आज 7-8 दिवस झाले आहेत आणि या 8 दिवसाचा मागोवा घेऊन आपण जर बघितलं तर आपल्याला थोडा एक वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल की 15 वर्ष आम्हा अकोलेकरांना ताईंचा सहवास लाभला आणि या सहवासामध्ये ताईंनी आम्हाला एका वेगळ्या भक्ती मार्गावर कसं जायचं याची एक खूप सोपी पद्धत सांगितली आणि ती आम्हाला आमच्या जीवनाची वाटचाल करण्याकरता खूप फायदेशीर ठरली. हे मला नमूद करताना खूप आनंद होतो. अकोलेकरांवर ताईंचं विशेष. ताईंना अकोला म्हटलं की त्यांचा आनंद उत्साह ओसंडून व्हायचा. अकोला तसेच अकोल्याच्या आसपास पंचक्रोशीतील गजानन भक्तांना भेटण्याची ताईंची लगबग बघण्यासारखी असायची. कारण महाराजांचा अकोला हा आवडता विषय होता. महाराजांनी अकोल्याला बऱ्याच हे केलेल्या होत्या. त्यामुळे ताईंना सुद्धा अकोल्यावर विशेष प्रेम होते आणि हे अकोल्याचं ताईंचं प्रेम आम्हा सगळ्यांना एक वेगळी अनुभूती देऊन गेलं. ताईंबरोबर मला बरेचदा अकोल्याच्या आजूबाजूच्या गावात अकोट, वाशिम, खामगाव, पातूर, अमरावती या ठिकाणी पारायणासाठी जाण्याचा योग आला. तसेच ताईंना अकोल्याहून नाशिकला जायचं असलं की मला पण ताईंबरोबर जायचा बऱ्याच वेळा संधी मिळायची. आणि या ताईंबरोबरच्या प्रवासामध्ये ताई महाराजांच्या खूप आठवणी आम्हाला सांगायच्या, भजनं गायच्या जुनी. म्हणजे तो प्रवास जो असायचा तो आनंद असायचा आमचा सगळा आणि असं वाटायचं की हा प्रवास कधी संपूच नाही. आणि ताईंनी कधीही या गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये अवडंबर नाही ठेवलं. सोप्या पद्धतीने तुम्ही महाराजांना शरण जा, निर्मळ निरामय मनाने तुम्ही महाराजांचं ग्रंथाचं पारायण करा, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. महाराज तुम्हाला तुमच्या
भक्तीचं सेवेचं फळ हे देणार हे नक्की. आणि ताई हे त्यांच्या पारायणातून सगळ्यांना आवर्जून सांगत असत. आता मला 2 प्रसंग इथे सांगण्यासारखे वाटतात, जे मला माझ्या याच्यामध्ये कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखे आहेत. की वाशिमला आमचं एक ताईंचं पारायण होतं आणि ताईंचा मुक्काम माझ्या बहिणीकडे असायचा. एक वर्षी असं झालं की आम्ही ज्या स्थळी पारायण आयोजित केलं होतं तेव्हा पाऊस खूप आला आणि त्यामुळे आम्हाला स्थळ बदलावं लागलं. पण वेळेवर स्थळ मिळेना. एक हॉल होता, पण त्या हॉलचं भाडं आम्हाला खूप त्यांनी आडमाप सांगितलं होतं, पण आम्हाला इलाज नव्हता. आम्ही तो भाडं निश्चित करून हॉल घेतला आणि ताईंचं पारायण सुरू केलं. पारायण सुरू झाल्यावर 4 अध्याय ऐकले आणि व्यवस्थापनातील लोक इथे आले आणि आम्हाला आवर्जून त्यांनी सांगितलं की आम्हाला भाडं नको आणि यापुढचे सगळे पुढे तुम्ही जेव्हा काही कार्यक्रम ताईंचे घ्याल तेव्हा विनामूल्य तुम्ही आम्हाला येऊन सांगायचं, आमचा हॉल तुमच्यासाठी सतत आम्ही तुम्हाला देत जाऊ. दुसरा प्रसंग म्हणजे असा की अकोटला ताईंचं पारायण होतं आणि 6व्या अध्यायात श्री खंडू पाटलांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याची ओवी ताईंनी म्हटली आणि माझ्याकडे बघून आशीर्वादाचा हात दाखवला आणि एक स्मित हास्य केलं. त्याबरोबर मला त्याचा बोध होईना का असं ताई माझ्याकडे पाहून आशीर्वादापर का म्हणतात. पण एक 5-10 मिनिटांनी मला मोबाईल माझा वाजला. माझ्या व्याह्यांचा तो मोबाईल होता आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या सुनेला मुलगा झाला आहे, पुत्ररत्न प्राप्त झाला आहे. आणि तेव्हा माझा तो क्षण मी माझ्या जीवनात कधीही विसरू शकणार नाही. ताईंनी त्या पद्धतीने मला सांगितलं की महाराजांनी कशा पद्धतीने आपला इच्छा पूर्ण करतात ते. तर ताईंचं असं हे एकंदरीत प्रेमळ वागणं, शिस्तबद्ध वागणं, काटकसरीने आणि शिस्तीने वागणं हे आपण आपल्या जीवनात अंगीकारायला पाहिजे. ताईंनी हे प्रत्येकाला त्यांच्या सहवासात येणाऱ्या लोकांना सांगितलं आहे. आणि ताई सांगायच्या की महाराजांनी मला सांगितलं आहे की मी भक्तांच्या मनामध्ये सत्कर्माची फळझाडं कशी लावायची ते मी त्याच्यासाठी मी सतत प्रयत्नरत असतो. तसे तू पण तशी करत जा. म्हणून ताईंनी गेली 50 वर्ष ताई गजानन विजय ग्रंथाचं मुखोद्गत पारायण महाराष्ट्रभर करत असत. आणि महाराजांनी एका ठिकाणी जसं म्हटलं आहे की मी गेलो असे मानू नका, तीच अंतर करू नका, तसेच ताईसुद्धा आपल्याला सांगून गेले आहेत मी गेले असे मानू नका, पारायणात अंतर करू नका, पारायण नियमित करत जा. ताईंचं हे आपल्या सगळ्यांवर असलेलं प्रेम, महाराष्ट्रावर असलेलं प्रेम हे चिरंतन राहणार आहे. त्यांच्या शब्दकळ्यांच्या रूपातून त्या आपल्यासोबत राहणार आहेत. आणि आणखीन एक विशेष बाब म्हणजे ताईंच्या जे सुपुत्र आहेत रमेशदादा आणि सुकन्या सो रोहिणीताई यांचंही वागणं ताईंसारखंच फणसासारखं गोड आहे, रसाळ आहे आणि ते आपल्या कायमस्वरूपी आपल्याला लाभणार आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय